निवडणुकीत जिंकून येण्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच लोकप्रिय योजनांची घोषणा करण्याचा आणि त्या माध्यमातून लाखो करोडो लाभार्थ्यांना सरकारी तिजोरीतले पैसे देण्याचा ट्रेंड हा सुरू झालेला आहे. मार्च 2023 मध्ये मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं लाडली बहना ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले. तिथं ती योजना यशस्वी झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित परिणाम दिसून आला. भारतीय जनता पार्टीच्या सरकारला प्रचंड बहुमतानं सत्तेमध्ये तिथल्या जनतेनं बसवलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारनं ऑगस्ट 2023 मध्ये गृहलक्ष्मी योजना आणली. तोच ट्रेंड महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दिसला. परिणाम काय झाला ते तुमच्या समोर. सरकार भाजपचं असो की काँग्रेसचं, सवंग लोकप्रियतेसाठी आणि निवडणुकीत विजयी होऊन पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी केवळ राजकीय दृष्टीनं प्रेरित होऊन सुरू केलेल्या या योजनांमुळे सरकारी तिजोरी खाली होते. त्याचा परिणाम इतर विकास प्रकल्पांवर होतोय, याकडे मात्र आपण सगळेजण डोळे झाक करतोय. आता हा ट्रेंड बिहारमध्ये आलाय, तिथंही लाडकी बहीण योजना आली आहे. नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा विषय गांभीर्यानं घेण्यासारखा आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक अपेक्षित आहे. पुढच्या महिन्यात कधी पण निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि आचारसंहिता लागू शकते. एकदा का आचारसंहिता लागली तर तिथल्या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोणत्याही लाभार्थी योजनेची घोषणा अथवा अंमलबजावणी त्या संबंधित राज्यासाठी करता येत नाही. त्यामुळं आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या योजनेचा शुभारंभ देखील झालेला आहे. या योजनेअंतर्गत बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले. यासाठी 7,500 कोटी रुपये खर्च सरकारी तिजोरीतून होणार आहे, झालेला आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या आधारे त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीनं ही योजना असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय जनता दलाच्या सत्तेच्या काळात महिलांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे राष्ट्रीय जनता दल व त्यांचे मित्रपक्ष हे सत्तेत येऊ नयेत याची खबरदारी आता बिहारमधील या महिलांनी घ्यावी, असं आवाहन देखील पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला उद्योगासाठी स्वयंरोजगारासाठी 10,000 रुपये मिळाले आणि त्यांच्या यशावर त्यांनी सुरू केलेल्या उद्योगासाठी 10,000 ते 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य पुढे मिळणार आहे. पशुपालन संबंधित व्यवसाय त्यांना करता येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण सुद्धा देण्याची सुविधा सरकार पुरवेल अशी ही योजना आहे. बिहारमध्ये सुरू केलेल्या या योजनेचा हा तपशील पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या सरकारच्या पुढे एक पाऊल टाकत बिहार सरकारनं ही योजना आणल्याचं दिसतं. मध्य प्रदेशमधील तत्कालीन शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं महिलांना प्रति महिना 1,000 रुपये देऊन लाडली बहिणा योजना सुरू केली. या योजनेसाठी मध्य प्रदेश सरकारला 18,699 कोटीहून अधिक निधी सरकारी तिजोरीतून खर्च करावा लागणार होता आणि या योजनेचा 1,27,00,000 महिलांना लाभ मिळणार होता. कर्नाटकमधील सरकारच्या म्हणजे काँग्रेस सरकारनं मध्य प्रदेश सरकारच्या पुढे एक पाऊल टाकलं. कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारनं तर महिलांना गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रति महिना 2,000 रुपये दिले. या योजनेसाठी कर्नाटक सरकारला 2024-25 या आर्थिक वर्षाकरता 28,608 कोटीहून अधिक रक्कम सरकारी तिजोरीतून खर्च करावी लागलेली. कर्नाटकमधील या योजनेचा 1,33,00,000 महिलांना लाभ मिळतोय. महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्याचं आपण बघितलं. महायुतीचं सरकार राज्यात असताना झालेला हा पराभव त्यांच्या चांगला जिव्हारी लागला. कारण लोकसभा निवडणुकीनंतर 6 ते 7 महिन्यातच विधानसभा निवडणूक होणार होती. त्यामुळे खडबडून जागा झालेल्या महायुती सरकारनं महाराष्ट्रात
मध्य प्रदेश आणि कर्नाटकच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना आणली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1,500 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारनं केली। महाराष्ट्र सरकारनं जून 2024 ते डिसेंबर 2024 असा 6 महिन्यांचा हप्ता निवडणुकीपूर्वीच देऊन टाकला। त्यापोटी 17,505 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं सरकारी तिजोरीतून खर्च केले। या योजनेचा लाभ ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी अशा सुमारे 2.5 कोटी महिलांना झाला। आता यापुढे ही योजना सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला 34,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। मंडळी, ही सगळी आकडेवारी तुमच्या समोर ठेवण्याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी कशा प्रकारे हे सरकारमध्ये असलेले राजकीय पक्ष केवळ राजकीय दृष्टिकोनातून अशा सवंग आणि खर्चात टाकणाऱ्या, ज्यातून काहीही शाश्वत विकास होणार नाही, अशा योजना राबवत आहे हे दिसून येत आहे। तुम्ही लक्षात घ्या, हे काही 5-50 कोटी रुपये नाही आहेत, हजारो कोटी रुपये आहेत जे तुमच्या आमच्या करातून जमा झालेले आहेत, ते असे खर्च केले जात आहेत। बरं, या योजनांची अंमलबजावणी कधी झाली ते पण बघा, बारकाईने बघण्याची गोष्ट आहे। निवडणूक जवळ आली की या योजना राबवल्या, त्यांची घोषणा केलेली। मग मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये महिन्याला 1,000, 1,500, 2,000 रुपये प्रति महिन्याला दिले जात आहेत। बिहारमध्ये तर एकदम षटकारच मारलेला आहे, एक रकमीच 10,000 रुपये दिलेले आहेत। त्याचं कारण असं दिसतं की तिथली विधानसभेची निवडणूक ही पुढच्या महिन्यात जाहीर होते, त्यामुळे प्रति महिना 1,000-2,000 रुपये देऊन त्याचा फारसा परिणाम दिसला नसता। त्यामुळे एकदम 10,000 रुपयांची मदत स्वयंरोजगारासाठी देण्याचं बिहारमधील संयुक्त जनता दल आणि भाजपच्या सरकारनं ठरवल्याचं दिसतं। निवडणूक आली की लाडकी बहीण योजना सुरू करायची हा आता ट्रेंड होताना दिसतोय। बरं, हे जर तटस्थपणे पाहिलं तर सरळ सरळ सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतांची बेगमी केल्याचंच दिसतं, विकत घेतल्याचं दिसतं हे मत। कारण या योजना सत्तेवर आल्यानंतर लगेच सुरू केल्या तर एक वेळ सरकारचा आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांचा उद्देश तरी सकारात्मक दिसला असता, परंतु सत्तेत आल्यानंतर 5 वर्ष काही करायचं नाही आणि निवडणुकीच्या आधी 2-4 महिने 6 महिने अशा सवंग योजना लागू करून सरकारी तिजोरीतून जनतेच्याच पैशातून जनतेलाच म्हणजे त्यातल्या काही घटकांना, म्हणजे ज्यांचा निवडणुकीतील विजयावर सर्वाधिक प्रभाव पडू शकतो अशा घटकांना योजनेचं लाभार्थी बनवायचं, हा प्रकार आता रूढ होताना दिसतोय। आपल्यासाठीही अत्यंत घातक असा हा प्रकार आहे, कारण हजारो कोटी रुपये अशा पद्धतीनं सरकारी तिजोरीतून खर्च झाले तर शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, उद्योग यासारख्या मूलभूत विकासाच्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडते। महाराष्ट्रातच बघा, आता मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सगळ्याच विभागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, परंतु आता त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाही, त्यामुळे इकडे तिकडे हात पसरावे लागतात। तिजोरीतला पैसा उडाला की सरकार वीज बिल वाढवतंय, कर वाढवतंय, बेकायदेशीर कारवाया वाढवतंय आणि वसुल्या करतंय। त्याचा नाहक बोजा हा सामान्य जनतेवर पडतो, यातून ना विकास साध्य होतो ना प्रगती होते। त्यामुळे निवडणूक पूर्व काळामध्ये सुरू होणाऱ्या लाडक्या बहीण सारख्या योजना संदर्भात व सरकारी तिजोरीत होणाऱ्या अनाठायी खर्चाबाबत जनतेनंच आता उठाव करण्याची वेळ आली। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।